भरपूर वेळा गेलो होतो ऑफिसमध्ये लाईट देण्यासाठी, परंतु आम्हाला नकार दिला होता। आणि लहान लहान मुलं कशी राहत असतील, ते कसं काय केलं ते आम्हालाच माहीत। सुधाकर भाऊ घारे यांना देखील आम्ही सांगितलं होतं। काल त्यांना आम्ही विनंती केली, त्यांनी लगेच आमच्या गावामध्ये डीपी उपलब्ध करून दिले। खूप चांगला माणूस आहे तो। महावितरण आणि नागरिकांच्या विद्युत समस्या हे एक न सुटणारं कोडं आहे। कर्जत तालुका हा नैसर्गिक विविधतेने नटलेला आहे, त्यामुळे विद्युत पोल आणि तारा टाकताना झाडाझुडुपांमधून आणि नदी नाल्यांमधून वाट काढत महावितरण कर्मचाऱ्यांची सुद्धा तारेवरची कसरत असते, हे देखील तितकंच खरं आहे। पण इतक्या वर्षातही त्याच विद्युत समस्या वारंवार निर्माण होत असल्यानं आणि सामान्य जनतेला कित्येक दिवस अंधारात ठेवत कामचुकारपणा करत प्रशासन मात्र उदासीन दिसते। पाथरस ग्रामपंचायतमधल्या ताडवाडी ह्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरवर वीज पडली आणि मोठा बिघाड झाला। ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे संपूर्ण गाव अंधारात होता। ग्रामस्थांनी वारंवार कशेळे आणि कर्जत इथल्या महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि वीज सेवा पूर्ववत करण्याची विनंती केली, पण महावितरण अधिकारी आणि कर्मचारी यांनी तब्बल अर्धा महिना ग्रामस्थांना उडवून लावलं। ग्रामस्थ हतबल झाले आणि त्यांनी अखेर सुधाकर घारे यांच्याशी संपर्क केला। सुधाकर घारे यांच्या माध्यमातून सुधाकर घारे युवा मंचमधल्या युवकांनी प्रत्यक्ष गावात जाऊन समस्या समजावून घेतली आणि लगेचच महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेतली। महावितरण अधिकाऱ्यांनी सुधाकर घारे युवा मंचच्या तरुणांची त्वरित दखल घेतली आणि ट्रान्सफॉर्मर बसवला, त्यामुळे गावातली वीज पूर्ववत झाली। कित्येक दिवस महावितरणच्या पायऱ्या झिजवत ग्रामस्थांनी त्रास सहन केला। त्यांनी शेवटी सुधाकर घारे यांच्या माध्यमातून समस्या मार्गी लावली, त्यामुळे ग्रामस्थांनी सुधाकर घारे आणि युवा मंचमधल्या तरुणांचे आभार मानले। एकूणच काय, जिथे सगळे पर्याय संपतात तिथे सुधाकर घारे सुरू होतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। गेले 15 ते 18 दिवस झाले लाईट नव्हती आमच्या गावामध्ये आणि विचार केला तर सुधाकर भाऊ घारे यांना देखील आम्ही सांगितलं होतं। काल आम्ही गेलो होतो त्याच्याकडे, तर आज आमच्या गावामध्ये डीपी आली आजच। काल त्यांना आम्ही विनंती केली, त्यांनी लगेच आमच्या गावामध्ये डीपी उपलब्ध करून दिले आणि ग्रामस्थ त्यांचे खूप खूप आभार करतात। खूप चांगला माणूस आहे तो आणि सदैव आमच्या पाठीशी राहतो आणि आम्ही सुद्धा त्याच्या पाठीशी राहतो। लाईटची खूप मोठी समस्या होती, वीज पडल्यामुळे ट्रान्सफॉर्मर झालेला होता आणि त्यांनी वारंवार आपल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे दाद मागितली असता त्यांची दाद कोणी स्वीकारत नव्हतं। त्या कारणास्तव त्यांनी सुधाकर भाऊ घारे यांना विनंती केली असता भाऊंनी त्वरित आम्हाला सूचना केल्या की कुठल्याही परिस्थितीमध्ये आजच्या आज म्हणजे एका दिवसामध्ये ताडवाडी ग्रामस्थांची मागणी पूर्ण झाली पाहिजे। आणि त्या वतीने काल ताडवाडीचे ग्रामस्थ आणि सुधाकर भाऊ घारे फाउंडेशनच्या वतीनं आम्ही महावितरणच्या कर्जत येथील ऑफिसमध्ये गेलो आणि निवेदन दिलं साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये 24 तासाच्या आत लाईट उपलब्ध करून दिली जाईल आणि त्या मागणीनुसार आज इथे ट्रान्सफॉर्मर पोहोचलेला आहे आणि आजच लाईटची व्यवस्था करून दिलेली आहे। आणि ही लाईटची व्यवस्था पूर्ण केल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी आनंदाने सुधाकर भाऊ घारे यांचे आभार मानलेले आहेत आणि आभार मानत असताना त्यांनी आश्वासन सुद्धा केलं आहे की ज्या प्रकारे भाऊंनी आमच्या एका हाकेवरती आम्हाला मदत केली त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा भाऊंच्या सदैव पाठीशी उभं राहू, अशी त्यांनी स्वतःच्या मनातून एक आपली हर्ष उल्हासाने बोलून दाखवलं आहे। ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।